मराठी माणसाने दिल्ली हादरवली, पण अभिजित दिपके स्वतःची पॉलिटिकल पार्टी का काढत नाहीत? त्यामागे त्यांचा एक मास्टर प्लॅन आहे, जो तुम्हाला माहित असायला हवा. पहिलं कारण सध्याच्या सिस्टमवरचा अविश्वास. सध्या राजकीय पक्ष निर्माण करणे म्हणजे मोठमोठ्या संकटांना आमंत्रण देणे. ईडी असो, सीबीआय असो, अशा इन्स्टिट्यूटचा वापर करून मोठमोठ्या नेत्यांचे करिअर बर्बाद करण्यात आले, मोठमोठे पक्ष फोडण्यात आलेत. दुसरे कारण, त्यांना पॉलिटिकल प्रेशर बनायचं आहे. सीजेपीला सत्ता नकोय, त्यांना निवडणूक लढायची नाहीये, पण त्यांना पॉलिटिकल प्रेशर ग्रुप म्हणजेच दबाव गट म्हणून काम करायचं आहे. जेव्हा तुम्ही निवडणुकीत पडत नाही, तेव्हा तुम्ही कोणत्याही पक्षाला बांधलेले नसता. मग समोर बीजेपी असो, काँग्रेस असो किंवा इतर कोणी. मग सरकार चुकीचं वागलं की त्यांना जाब विचारण्याचं स्वातंत्र्य सीजेपीकडे राहतं आणि सत्तेत न राहताही सरकारला झुकवणं हीच त्यांची खरी रणनीती आहे. तिसरं कारण, बांगलादेशकडून धडा. बांगलादेशच्या जिंजी तरुणांनी आंदोलन केलं, तिथली सरकार उलटवली, पण जेव्हा ते सक्रिय राजकारणात उतरले तेव्हा त्यांची चळवळ विखुरली गेली. अभिजितला माहित आहे, जर त्यांनी आज राजकीय पक्ष घोषित केला तर उद्या सरकारी यंत्रणा त्यांच्या नेत्यांच्या मागे लागू शकतात, त्यांना बदनाम केले जाऊ शकते, त्यांना जेलमध्ये सुद्धा टाकले जाऊ शकते. घाईघाई राजकारणात येऊन त्यांची चळवळ पूर्णपणे संपुष्टात येऊ शकते. याचा अभ्यास त्यांनी आधीच केलेला आहे. थोडक्यात काय, तर दिपकेंना सिस्टमचा भाग न बनता बाहेर राहून सिस्टमवर वचक ठेवायची आहे. तुम्हाला काय वाटतं, अभिजित दिपकेंनी घेतलेला हा निर्णय योग्य आहे की त्यांनी निवडणुकीच्या राजकारणात उतरायला हवं?